आजपासून ठीक 8 ते 9 वर्ष अगोदर आय स्टार्टेड माय टीचिंग करिअर ॲज अ अकाउंट टीचर. मी माझं जे टीचिंग प्रोफेशन आहे ते स्टार्ट केलं होतं ॲज अ अकाउंट टीचर आणि करंटली सुद्धा ॲज अ अकाउंट टीचरच आहे. बट ऑनलाईन यूट्यूबवर आल्यानंतर खूप सारे स्टुडंट्स मला ॲज अ इकॉनॉमिक्सचं टीचर किंवा DA2 अकॅडमीचं टीचर ओळखतात. तर 2015 साली मी जेव्हा माझं अकाउंटचं कोचिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं होतं, तर एम फक्त एकच होतं की जेवढेही स्टुडंट्स माझ्या क्लासेसमध्ये येतील त्यांना अकाउंट्समध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळायला पाहिजे आणि पहिल्याच वर्षी एक तरी स्टुडंट माझ्या क्लासचा असा असला पाहिजे की ज्याला अकाउंट्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स असतील. बट अनफॉर्च्युनेटली फर्स्ट इयरला जेव्हा मी ट्युशन स्टार्ट केलं होतं, तर जुलै महिन्यामध्ये स्टार्ट केलं होतं आणि अवघ्या 6 महिन्यामध्येच म्हणजे जूनपासून डिसेंबरपर्यंत टीचिंग झाले. नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम्स झाले. जो पहिला माझ्या क्लासचा मुलगा होता फर्स्ट 2016 साली, त्याला 97 मार्क्स आले. मग डिसाईड केलं की यार चला हे तर आपलं पहिलं वर्ष होतं. दुसरं वर्षी आपण आणखी मेहनत करू. जेव्हा 2017ला बोर्डचे एक्झाम्स होतील, मग 17च्या बॅचला एकदम चांगल्या पद्धतीने ट्रेन करू. पुन्हा त्या सर्व स्टुडंट्सला फायनल अकाउंट, बिल ऑफ एक्सचेंज, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, 11वी पासून जर्नल, लेजर एकदम त्यांचं परफेक्ट करून टाकायचं. कुठलीही ॲडजस्टमेंट आली, काहीही आलं, तरी त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली 2017 जे आहे ते नाईटमेअर ठरलं. कारण 2016च्या तुलनेत 4 मार्क्स कमी, म्हणजे माझ्या क्लासेसचा जो टॉपर होता तो 2017 साली 93 मार्क्सचा होता. मग ब्रेकडाऊन झालं. कारण एका टीचर्सला खूप वाईट वाटते. एका ॲज अ कोचिंग इन्स्टिट्यूट ओनर मला माहिती आहे की जेव्हा तुमच्या क्लासेसचा रिझल्ट येत नाही किंवा तुमच्या क्लासेसपेक्षा दुसऱ्यांचा रिझल्ट चांगला असतो, त्यावेळेस कोचिंग क्लासेसच्या टीचर्सला खूप हर्ट होत असते. आणि मी त्या झोनमधून ऑलरेडी गेलेला आहे. आणि मग 2018ची बॅच आली. पुन्हा एक वेळेस निर्धार केला की बाबा 2018 बोर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण सुरुवातीपासून मेहनत करू. बरोबर आहे. कारण ॲज अ टीचर मला तर सगळे कन्सेप्ट्स वगैरे माहीत असतात. सर्व गोष्टी मला येत असतात. बट ते सर्व गोष्टी तुम्हाला स्टुडंट्स करून कव्हर करून घ्यावं लागतात आणि स्टुडंटला सुद्धा त्याच इंटेन्शननं अभ्यास करावा लागते. म्हणून असे अनेक माझ्या बॅचेसमध्ये जेवढे जेवढे होते त्या सर्व स्टुडंटला हुडकलं की जे त्यांच्यात तळमळ असते अकाउंट्समध्ये अभ्यास करण्यासाठी. काही स्टुडंट असे होते की ज्यांना बाकी कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नाही, पण अकाउंटमध्ये त्यांचं इंटरेस्ट होतं. इंग्लिश कच्ची आहे पण अकाउंटचं जिद्दीनं अभ्यास वगैरे करत होता. आणि अशा स्टुडंटला हुडकून त्यांच्यावर वर्क करायला स्टार्ट केलं. आणि जेव्हा 2018चा बॅचचा रिझल्ट लागला त्यावेळेस सुद्धा 2 मार्कानं हुकलं. म्हणजेच बॅक टू बॅक 3 इयर्स जे आहे ते 100 मार्क्स घ्यायचं स्वप्न कंप्लीट झालं नाही. जसं की तुम्ही चेक करू शकता, योगेश नावाचा स्टुडंट होता, त्याला त्यावेळेस 98 मार्क्स आले होते. पुन्हा एकदम ब्रेकडाऊन झालं कारण ते सर्व गोष्टी तुम्हाला वापस रिपीट करावं लागणार आहेत. 11वीचं जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, कॅशबुक, मग पुन्हा त्यांची 12वी येणार आणि 12वी आल्यानंतर फायनल, नॉट फॉर प्रॉफिट, बिल ऑफ एक्सचेंज, इश्यू ऑफ शेअर, हे सर्व गोष्टी सुरुवातीपासून करावं लागणार. बट गिव्ह करेंगे असं तर नव्हतंच. गिव्ह करणार म्हणजे काय लायकी राहिली मग. मग पुन्हा स्टार्ट केलं. पुन्हा जिद्दीनं अभ्यास करून घ्यायला स्टार्ट केलं. एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेतले. कारण त्यावेळेस YouTube नव्हतं. ऑलराईट 2018ला ज्यावेळेस बॅच संपली 19च्या बॅचसाठी, त्यावेळेस YouTube नव्हतं. माझं पूर्णच्या पूर्ण फोकस ऑफलाईनवरच होतं. ऑफलाईनच्या स्टुडंटला, राईट. कारण त्यावेळेस YouTube नव्हतं. आणि मग 2-2 तास क्लास घेत असणं, कारण YouTube नसल्यामुळं 2-2 तास एक्स्ट्रा वाढवून घेणं. संडेला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग क्लासकडे बोलवणं आणि मग 3-4 तास त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेणं, एक्झाम्स घेत राहणं, अशा अनेक गोष्टी केल्या. आणि मग त्यानंतर 2019चा जेव्हा बोर्डचा रिझल्ट लागला आपल्या अकॅडमीचा, त्यावेळेस 2 स्टुडंट असे होते की ज्यांना अकाउंट्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आले होते, राईट. आणि मग त्यावेळेस कुठं ना कुठं मनाला असं वाटलं की यस, ज्या गोष्टीसाठी मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून झगडत होतो, आज 4 वर्षानंतर त्याची फुलफिलमेंट झालेली आहे. म्हणजे 2016 बोर्ड, 17 बोर्ड, 18 बोर्ड, 3 वर्ष मेहनत केलं, पॉसिबल झालं नाही. आणि मग 2019ला रिझल्ट लागला आणि 2 स्टुडंट्स, सुरेखा लिंबुरे, जसं की तुम्ही इथे स्क्रीनवर चेक करू शकता, आणि सुषमा पनेरकर, ह्या दोघांना अकाउंट्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आलेले आहेत. आणि नंतर तर तुम्हाला माहितीच आहे, सुरेखा लिंबुरे तर ऑल ओव्हर इंडियामध्ये CS एक्झिक्युटिव्हच्या पेपरमध्ये ती ऑल ओव्हर इंडिया रँक 18 आली होती. त्याचा तर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत चॅनलवर. ओके. आणि मग आता 2019ला स्वप्न कंप्लीट झालं.
राईट. मग आता 2020च्या बोर्डला करायचं काय? कारण आता आउट ऑफ तर स्टुडंटला आलेले आहेत. मग आता विचार केला की यार आपण फक्त बघत होतो की एका तरी स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. जर 10 जर स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स आले तर किती चांगलं होईल. आणि मग पुन्हा वापस त्याच जोशनं, त्याच उत्साहानं जे पण आत्तापर्यंतची स्ट्रॅटेजी मी फॉलो करत आलो होतो, त्याच स्ट्रॅटेजीनं जे 2019च्या स्टुडंटला शिकवलं होतं, त्याच सर्व टेक्निक्सनं अभ्यासाची पद्धत असू दे, गणित समजून घेण्याची पद्धत असू दे, ह्या पद्धतीने अभ्यास करायला स्टार्ट केला. स्टुडंटकडून करून घ्यायला स्टार्ट केला आणि 2020 बोर्डचा जो निकाल होता, तो मागच्या 5 वर्षापेक्षाही भारी होता. कारण त्या वर्षीच्या बॅचमध्ये 2020 बोर्डाच्या बॅचमध्ये DA2 अकॅडमीचे 5 स्टुडंट जे आहेत त्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स आले होते. आयुष, विशाल, निखिल, पल्लवी आणि स्वरूपा. आणि 99 मार्काचे जे होते ते असं एकदम लाईनच लागली होती. जवळपास 25 पेक्षा जास्त स्टुडंट्स होते ज्यांना 100 आउट ऑफ 99 मार्क्स होते. बरोबर आहे. तर असं कोणती गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्या क्लासेसचा रिझल्ट एकदम इतका मोठा वाढला, ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 पॉइंट्स मी सांगणार आहे. ते 10 पॉइंट जर तुम्ही अंमलात आणलात तर तुम्हाला सुद्धा अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडू शकतात. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या मनामध्ये क्युरियोसिटी असेल की सर, जर 2020 मध्ये स्टुडंट्सला 100 आउट ऑफ 100 घेणारे 5 स्टुडंट्स होते, देन व्हॉट अबाउट 21, 22 अँड 23? 21, 22, 23 बोर्डाला काय झालं? 2020चा जो लॉकडाऊन आला होता, तो बोर्डाच्या एक्झामचे पेपर संपल्यानंतर आला होता. त्यामुळे हा रिझल्ट तो आहे, तर तो यांनी वर्षभर अभ्यास करून केलेला आहे. असंही नाही की ढकलपास झाले. बट 2021 मध्ये बोर्डाचे एक्झाम्स झाले नाहीयेत. बोर्डाचे एक्झाम झाले नाहीयेत. त्याच्यामुळं कुठं ना कुठं माइंडवर प्रेशर आला आणि 2021 मध्ये मी कम्प्लिटली ऑफलाईन वरून युट्यूबचा टीचर झालो होतो. कारण 2020 मध्ये लॉकडाऊन आल्यानंतर जेव्हा 21च्या बोर्डाचे प्रिपरेशन स्टार्ट झाली, त्यावेळेस लॉकडाऊन असल्यामुळे ऑफलाईन कोचिंग सेंटर्स बंद झाले आणि मग मी युट्यूबवर येऊन ॲज अ टीचर शिकवायला स्टार्ट केलं होतं. ऑल राईट. आणि कुठं ना कुठं माइंडवर टीचर्सवर पण प्रेशर होतं की सिलेबस चेंज झालेला आहे. 2020 पर्यंत सिलेबस होता तो थोडासा इझी होता कम्पेअर टू 21, 22, 23. आणि 21, 22, 23चा सिलेबस होता तो अवघड झाला होता. कारण तुम्हालाही माहित आहे की 2020च्या सिलेबसच्या अगोदर ऑब्जेक्टिव्ह कंपल्सरी होते, तेवढे पडणार म्हणजे पडणारच. बट 2021च्या सिलेबसमध्ये काय झालं की ऑब्जेक्टिव्हचे 10 टाइप्स आणले. ट्रू फॉल्स विथ रिझन, ॲग्री डिसॲग्री आणलं त्यांनी, कॅल्क्युलेट द फॉलोइंग आणलं आणि ह्यापैकी कोणतेही त्यांनी ते 4 देणार. मग आता स्टुडंट्सला जे आहे कंपल्सरी सर्वच करावं लागेल ऑब्जेक्टिव्ह, कारण एक्झामला कोणतेही येऊ शकतात. आणि मग प्लान चेंज केला, एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायला स्टार्ट केले. बरोबर आहे. 21 बोर्डाला ड्यू टू लॉकडाऊन झालं नाही, बट 22 पासून स्टार्ट केलं. आणि जेव्हा 2022 बोर्डाचा रिझल्ट लागला त्यावेळेस 3 स्टुडंट्स होते ज्यांना 100 आउट ऑफ 99 मार्क्स आलेले आहेत. एक 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 मार्क कटला. मायनर मिस्टेक्स होती, कुठं कुठं मार्क्स कटला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यास मे बी तुमच्यापैकी जे स्टुडंट्स व्हिडिओ पाहत आहेत त्यांना सुद्धा लक्षात येईल. कारण ह्यांनी जे मिस्टेक केलेले आहे तुम्ही करू नये. देन 2023 बोर्डाचं स्टार्ट झालं. मग आता थोडंसं मनामध्ये कुठं ना कुठं डाऊट होतच की 2022 सारखं होऊ नये 2023ला. कारण 3 स्टुडंट्सला एका छोट्या छोट्या मिस्टेक्समुळं त्यांनी एक एक मार्क त्यांचा गेला. पण 2023ला तसं होऊ नये असं मनामध्ये चालू होतं. आणि जिथं 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 स्टुडंट चुकतात त्या प्रत्येक गोष्टीवर माझी नजर असते. बरोबर आहे की लास्ट इयरच्या बॅचमध्ये हा विद्यार्थ्यांनी इथं मिस्टेक केला होता, मग ते मी नोट डाऊन करतो आणि ऑफलाईन मध्ये सांगत असतो. ऑनलाईन मध्ये युट्यूबच्या खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये गायडन्स वगैरे करत असतो. अँड देन 2023चा रिझल्ट लागला. 2023चा रिझल्ट होता हा न्यू सिलेबस नुसार रिझल्ट होता. आणि न्यू सिलेबस मध्ये सुद्धा आपल्या क्लासेसच्या स्टुडंटला 100 आउट ऑफ 100 मार्क्स आलेले आहेत. हे 2023चा रिझल्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की संध्या राणी नावाची स्टुडंट आहे, तिला अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते. बट आतापर्यंतच्या मागच्या 5 ते 7 वर्षाच्या जर्नीमध्ये माझ्या क्लासमध्ये एव्हरी इयर जेव्हा हे रिझल्ट लागायचं त्या प्रत्येक वर्षी 90% जास्त मार्क घेणारे, मी ऑफलाईनचं बोलत आहे, आतापर्यंत जेवढे रिझल्ट बघितलात हे सर्वच्या सर्व ऑफलाईनचे आहेत.
ऑनलाईनचं एकही स्टुडंट ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. ओके, बिकॉज ह्याच्या अगोदर बिग बुल बॅच वगैरे नव्हते. बिग बुल बॅच फक्त 2023 साली आलेली आहे आणि त्या बिग बुल बॅचचं रिझल्ट जे आहे ते युट्यूबवर अपलोडेड आहे. हा फक्त आणि फक्त ऑफलाईनचा रिझल्ट आहे. ओके, आणि मग 2023 बोर्डामध्ये 10 स्टुडंट्स माझ्या क्लासेसचे असे होते की ज्यांना 90% जास्त होते. ओके, कारण 2022 आणि 23 पासून मी हळूहळू अकाउंट सोबत बाकी सारे सब्जेक्ट सुद्धा घ्यायला स्टार्ट केलं, जेणेकरून नंबर ऑफ पर्सेंटेज जे मिळवायचं असतं स्टुडंटला ते कुठं ना कुठं जास्त असायला पाहिजे. अँड देन 2024 मध्ये बिग बुल बॅच लॉन्च झाली आणि या वर्षीचा रिझल्ट सुद्धा तुम्ही पाहत राहा. या वर्षीचा रिझल्ट सुद्धा भयानक येणार आहे. ओके, तर आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा सब्जेक्ट्स बद्दल जो सब्जेक्ट्स तुम्ही फक्त लर्न नाही तर त्या सब्जेक्टच्या साह्यानं तुम्ही अर्न सुद्धा करू शकता. म्हणजे नॉट ओनली यू कॅन लर्न बट ऑल्सो यू कॅन अर्न. आणि त्या सब्जेक्ट्स मध्ये ऑर्डिनरी पासून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल आणि मार्क्स जर वाढवायचे असतील तर तुम्हाला काय काय करावं लागेल अकाउंट्स मध्ये, हे 10 रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत असतील ते प्रत्येकांची एक्सपेक्टेशन आहेत की सर आम्हाला अकाउंट्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायचे आणि ते स्कोर करायचं असेल किंवा आउट ऑफ मार्क्स स्कोर करायचं असेल तर जे 10 नियम मी तुम्हाला सांगणार आहे अपकमिंग काही वेळामध्ये ते तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत. हे नियम जर एखादा कोचिंग इन्स्टिट्यूटचा सर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्या सर सुद्धा ॲग्रीड असेल किंवा तुम्ही जर ॲज अ कोचिंग इन्स्टिट्यूटचे टीचर असाल आणि तुमचा रिझल्ट जर येत नसेल तर तुम्ही हे 10 रूल्स तुमच्या स्टुडंट्सला सांगा किंवा ॲज अ स्टुडंट तुम्ही पाहत असाल तर नक्की हे 10 रूल्स तुम्हाला फॉलो करायचे. राईट, तर सर्वात पहिला आहे रूल नंबर फर्स्ट. एक 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 रूल सांगेन, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर अप्लाय करायचं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करू नका किंवा स्किप करू नका, कारण हाफ नॉलेज जे असते ते डेंजरस असते आणि असंही आपलं जे स्क्रीनचं अटेन्शन टाइम आहे ते खूप कमी आहे. आपण फक्त काय बघत असतो की स्क्रीनवर जे आपल्याला पाहिजे ते दिसत असेल तर आपण ते कंटिन्यूस बघतो, अदरवाईज स्वाईप करतो किंवा बॅक जातो. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत जे तुम्हाला हवे आहेत रिलेटेड टू अकाउंट्स. तर सर्वात फर्स्ट आहे टार्गेट बेस्ड स्टडी. ओके, मॅक्सिमम मुलं जेव्हा अकाउंटचा अभ्यास वगैरे करत असतात त्यांची अकाउंटचे अभ्यास वगैरे करत असताना कुठं ना कुठं त्यांचं एकच असते की आज ट्युशन मध्ये झालेलं जे गणित आहे तेच करणं किंवा जे जे धडे त्यांना येतात त्याचाच अभ्यास करणं, असं खूप साऱ्या जणांचं असते. आणि कधीही तुम्ही जर ठरवलात की चला आजपासून अकाउंटचा अभ्यास करायचा आहे तर मॅक्सिमम मुलं एकतर फायनल अकाउंट्स घेऊन बसतात किंवा नॉट फॉर प्रॉफिट घेऊन बसतात. त्यातल्या त्यात थोडंसं ऍडव्हान्स मुलगा असेल ऍडमिशन ऑफ पार्टनर कडे जातो. ह्या 3च धड्याचा अभ्यास करत असतात. तर तुम्हाला अकाउंटचा अभ्यास करत असताना तुम्हाला डेली बेसिसवर तुम्हाला 5 प्रॉब्लेम करायचे. सर डेली बेसिसवर जर 5 प्रॉब्लेम करायचे ते कोणते कोणते असायला पाहिजे? नंबर फर्स्ट, जे 5 प्रॉब्लेम पैकी पहिले 2 प्रॉब्लेम जे असतील ते तुम्हाला करंट चॅप्टर्स म्हणजे काय? आता अकाउंट साठी मुलं जे आहेत ज्यांनी कोचिंग क्लासेस जॉईन केलेली आहे ते ब्लाइंडली त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या टीचर्सला फॉलो करतात. राईट, अकाउंटसाठी. आणि जर कोचिंग क्लासेस नसेल तर ते त्यांच्या कॉलेजच्या टीचर्सला फॉलो करतात. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुमचं कोचिंग इन्स्टिट्यूट ऑलरेडी तुम्ही लावलेला असाल, कारण अकाउंट हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचे टेक्स आहेत. तुम्ही अकाउंटसाठी 5,000, 6,000, 10,000, 12,000, 15,000 इतकी फीस तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटला दिलेली आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये 1 तास तुम्ही अकाउंटचा अभ्यास करता, ट्युशन मध्ये 1 ते 1.5 तास अभ्यास करता, म्हणजे 24 तासापैकी तुम्ही 2 ते 2.5 तास त्या सब्जेक्ट साठी द्यायलात. प्लस तुम्ही घरी येऊन अभ्यास करायलात, म्हणजे जवळपास इनडायरेक्टली 24 तासापैकी 3 तास तुमचे ते सब्जेक्ट रेग्युलर घेत आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जर मार्क्स कमी येत असतील तर मग तुमची अभ्यासाची लायकी नाही. त्यामुळे कुठं ना कुठं थोडं सिरियस होऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, तर 5 प्रॉब्लेम जे प्रॅक्टिस करणार आहात तुम्ही डेली, त्यातले 2 प्रॉब्लेम हे चालू धड्याचे असले पाहिजे. चालू धड्याचे असले पाहिजे म्हणजेच काय? समजा ऍट दिस मोमेंट तुमच्या ऑफलाईन कोचिंग सेंटरला किंवा ज्याही ठिकाणी तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले आहेत त्या ठिकाणी
जे पण चॅप्टर तुमचं चालू आहे त्या चॅप्टरचे 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला रेग्युलर सॉल्व्ह करायचे. 2 प्रॉब्लेम्स म्हणजे कोणते? समजा तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न चालू आहे, तर कंपल्सरी जोपर्यंत ते धडा संपत नाही तोपर्यंत त्या धड्याचे डेली 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचे. ओके. त्यानंतर खूप साऱ्या स्टुडंट्सची मला कंटिन्युअसली कंप्लेंट येत असते की सर जेव्हा फायनल अकाउंट चालू होतं ऑफलाईन कोचिंग सेंटरला किंवा आमच्या ट्युशनमध्ये, तेव्हा आम्हाला फायनल अकाउंटचं सगळं येत होतं. त्याच्यानंतर सर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न चालू झालं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं पण यायला लागलं आणि मग नंतर सर ऍडमिशन ऑफ पार्टनर चालू झालं. सर जेव्हा ऍडमिशन ऑफ पार्टनर चालू झालं तेव्हा वाटत होते की सर फायनल अकाउंट्स विसरल्यासारखं व्हायलं, ऍडजस्टमेंट लक्षात राहत नव्हते आणि त्यानंतर रिटायरमेंट, डिझोल्युशन किंवा बिल ऑफ एक्सचेंज चालू झालं तर एनपीओचं सबस्क्रिप्शन चुकायलंय, ऍडमिशन ऑफ पार्टनरचं गुडविल लक्षात नाहीये. तर ह्याचाच अर्थ अकाउंट हा सब्जेक्ट असा आहे की ते तुम्हाला त्या विषयाच्या प्रेमात पाडते. आय एम फ्रँकली स्पीकिंग. खूप सारे मुलं अकाउंटचा दिवस रात्र अभ्यास वगैरे करत असतात आणि त्यांच्या सुद्धा लक्षात असेल की समजा एखादा एक चॅप्टर तुम्ही 5-6 दिवस जर त्याचा अभ्यास वगैरे केला नाहीत तर कुठं ना कुठं ते चॅप्टर विसरल्यासारखं होते. अकाउंटसाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊ शकते. बरोबर आहे. आउट ऑफ मार्क्स द्यायची लायकी अकाउंटची आहे. बट ते तुमच्याकडून एकाच गोष्टीची रिक्वायरमेंट असते की बाबा टाइम. जर तू त्या विषयाला टाइम दिलास तर ते विषय तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क देते. जर तुम्ही त्या विषयाला टाइम दिला नाही तर कधी तुम्ही 90 वरून 55-60 ला येता हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. सांगायचं एवढंच आहे की अकाउंट्स मध्ये जेही चॅप्टर तुमच्या ट्युशन मध्ये चालू आहे त्याचे डेली 2 प्रॉब्लेम्स करायचे आणि मागे प्रिव्हियस चॅप्टर जे ह्याच्या अगोदर झालेले आहेत त्याचं एक प्रॉब्लेम करायचं. सोप्या भाषेत सांगायचं असेल तर ऍट दिस मोमेंट समजा तुमच्या ट्युशन्स मध्ये बिल ऑफ एक्सचेंज चालू असेल, विपत्राचे हस्तांतरण चालू असेल तर दररोज 2 उदाहरणे, 2 प्रॉब्लेम्स बिल ऑफ एक्सचेंजचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर 3 पैकी एक प्रॉब्लेम तुम्ही एनपीओचा सॉल्व्ह करा, एक प्रॉब्लेम तुम्ही फायनलचा सॉल्व्ह करा, एक प्रॉब्लेम रिटायरमेंटचा सॉल्व्ह करा. कोणत्याही चॅप्टरचे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. ह्याच्यामुळे होते काय की जे चालू चॅप्टर आहे त्याचे तर रूल्स तुमचे पक्के होत असतात, बरोबर आहे. बट मागे झालेले जे चॅप्टर्स आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात राहतात. म्हणजे तुम्ही ओढून धरता. 2 प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला 2 हात आहेत तर या 2 प्रॉब्लेम्स मध्ये या हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्ही चालू धडा पकडलात आणि या हातामध्ये मागचे झालेले 3 रूल्स पकडलात, जेणेकरून तुमचे झालेले जे चॅप्टर्स आहेत किंवा करंट चॅप्टर्स आहेत त्याचे जे रूल्स आहेत ते तुम्ही विसरणार नाही. म्हणजे रेग्युलर बेसिस मध्ये तुमची प्रॅक्टिस असेल. हे होता पहिला रूल. ओके. थोडंसं मी जेव्हा जेव्हा विश्लेषण वगैरे करत असतो, एक्सप्लेनेशन देत असतो, थोडंसं मी टाइम घेत असतो. कारण प्रत्येकाला स्टुडंटला समजायला पाहिजे. आता तुमच्यापैकी काही स्टुडंट असे असतात ज्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. पॉइंट बघल्याबरोबर विदाउट माय एक्सप्लेनेशन त्यांनी समजून घेतले की बाबा 2 प्रॉब्लेम्स चालू चॅप्टरचे आणि मागच्या चॅप्टरचे 3. बट काही स्टुडंट असे असतात, आपले चॅनल जे आहे ते मराठी मीडियमचं आहे. थोडंसं आपल्या मराठी मीडियमच्या स्टुडंटला एक्सप्लेनेशन जास्त पाहिजे. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात, मी 2 तास म्हणलं तर त्यांचं 2 तासाचा काय विचार केला तसं त्यांनाच पाहिजे. ओके. नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट. पॉइंट नंबर सेकंड, अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन. ऑलवेज आस्क युअर सेल्फ. ओके. कधी पण लक्षात घ्या, अकाउंटच्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही असाल आणि कॉलेजमध्ये जर बसत असाल, आता मुलांचं काय होतं माहित आहे का, जर एखाद्या टीचर कडून ते अकाउंटचं शिकायला स्टार्ट केले तर त्यांना त्याच टीचरचं समजतं. दुसऱ्या टीचरचं जर बघायला गेले तर ते असं म्हणतात की अरे यार काय शिकेल आले, त्यालाच माहित येडा आहे का त्यानं. हे माझ्यासोबत खूप वेळेस झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी ऑफलाईनच्या कोचिंग सेंटरच्या मुलांना सांगतो अकाउंट्स बद्दल तर ते फक्त माझे व्हिडिओज बघतात. दुसऱ्यांचे व्हिडिओज बघल्यानंतर त्यांना असं वाटतं की यार सर ते काय शिकवलं आलंय. इवन बिग बुल बॅच मधले सुद्धा काही स्टुडंट असे आहेत की ज्यांनी बिग बुल बॅच जॉईन केलेली आहे तर ते इकॉनॉमिक्स ओसीएम जे आहेत ते आमच्याकडून व्यवस्थित करतात. बट अकाउंटचे त्यांना जेव्हा मी विचारतो की का तुम्ही बघत नाहीत, सर अकाउंट जे आहे ना मी माझं ऑफलाईन कोचिंग सेंटर लावलेलं आहे सर, मी तिथेच डेली जातो कारण मला तिकडचं समजतं. म्हटलं आपले व्हिडिओ बघितलं का, नाही सर मी बघितलंच नाही. जेव्हा जेव्हा माझा कॉन्फिडन्स लो झाला तिकडच्या सरनं तेव्हा येऊन मी व्हिडिओज बघत असतो. म्हणजे अकाउंट विषय आहेच, तुम्ही तुम्हाला कितीही सांगा
दॅट देन ते त्याच सरकट लक्ष देणार आहेत ज्यांचं त्यांना समजतात. तर मी सुद्धा सांगतो, सपोज DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरचं अकाउंट तुम्हाला समजत नसेल तर खूप कमी चान्सेस आहेत समजत नाही, कारण अकाउंट एकदम क्लास आहे आपलं. ओके, तर तुम्ही ज्या सरांचं तुम्हाला समजते त्या सरांचे व्हिडिओज बघा. बट क्लासेसमध्ये किंवा ऑफलाईन सेंटर्समध्ये किंवा वर्गामध्ये जेव्हा तुम्ही बसलेले असता, तर बसलेले असताना तुमचं पूर्णपणे फोकस जे आहे ते सर जे शिकवायले त्याच्याकडे असलं पाहिजे. काही काही स्टुडंट जे असे असतात ते काय करत असतात माहिती आहे का, वर्गामध्ये बसल्यानंतर माइंड मध्ये त्यांचं चालू असतं की पहिले 10 मिनिट लक्ष देतात की यार समजायला का वगैरे बघतात. जर समजत नसेल तर मग बॅक एंडला त्यांच्या मनामध्ये दुसरंच चालू असते, जाऊ दे उद्या बघतो, किंवा जाऊ दे ह्या मित्राच्या घरी सांगतो, घरी जाऊन बसतो ह्यानं समजून सांगेल, किंवा जाऊ दे युट्यूबवर कोणतं तर व्हिडिओ बघतो. असं नाही, तुम्ही जर वर्गामध्ये बसलेले असाल आणि सर जर शिकवत असतील तिथं जर लक्ष देऊन बघितलात तर घरी येऊन वापस अभ्यास करायचा तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त टाइम वाचते. जर एखादी एक कन्सेप्ट तुम्हाला वर्गातल्या वर्गातच समजली तर खूप चांगलं, अदरवाईज मग वापस क्लास सुटल्यावर थांबा, सरांना विचारा, तुमचं पण टाइम वेस्ट सरांचं पण टाइम वेस्ट. आणि जर समजा सर शिकवत असतील समजत नसेल तर त्याच मोमेंटला सरांना प्रश्न विचारायचा, जेणेकरून तुमचं डाऊट आहे तिथल्या तिथं सॉल्व्ह होईल. ओके, आणि अकाउंट्स मध्ये एक गोष्ट स्वतःला कम्प्लीट विचारत राहायचं की व्हाय डेबिट. जर एखाद्या गोष्टीची पोस्टिंग DR ला होत असेल तर का DR ला होते, CR ला होत असेल तर का CR ला होते, ह्याच्या मागचं जेव्हा तुम्ही रिझन कम्प्लीट म्हणजे कंपल्सरी एव्हरी सेकंड ट्रान्झॅक्शन तुम्ही स्वतःला जेव्हा विचारायला स्टार्ट करता, त्या प्रत्येक वेळेस तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर व्हायलेत. तुम्ही जर अशा भ्रमामध्ये असाल, जाऊ दे 12वीला गेलं तर गेलं, पुढच्या वर्षी अकाउंटचा चांगला अभ्यास करतो, होणार नाही. 11th अँड 12th हे पूर्ण अकाउंटचं बेस आहे, जे तुम्ही BCom ला शिकणार आहात, CA ला, CS ला, CMA ला शिकवणार आहात. 11वी-12वीच्या नंतर तुम्हाला एवढं बेसिक पुढे कोणीच शिकवणार नाही. खूप सारे व्हिडिओज, खूप सारे मुलं जे मागच्या वर्षीचे आहेत, ज्यांना उशीरला माहित झालेलं आपलं चॅनल आहे, तर त्यांनी 12वीची एक्झाम झाल्यानंतर जेव्हा BCom ला वगैरे गेले तर त्यांनी रिक्वेस्ट केली की सर तुमचे बेसिक्स व्हिडिओ आम्हाला सेंड करा, जेणेकरून आमचं अकाउंटचं बेसिक जे आहे ते स्ट्रॉंग होईल, जेणेकरून आम्हाला CA, CS, CMA च्या फाउंडेशन एक्झाम मध्ये हेल्प होईल. आणि मग 12वीची एक्झाम झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये त्यांनी त्याची स्टडी वगैरे केली. तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून ऑलवेज स्वतःला प्रश्न विचारत जा की का एखादं अकाउंट DR ला आलं, का एखादं अकाउंट CR ला आलं, हे तुम्हाला 100% वर्क करते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे कोचिंग क्लासेस अँड अकॅडमीज. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की अकाउंट साठी तुमच्याही पॅरेंट्सला माहित आहे की अकाउंट हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ द्यावा लागते, डेली प्रॅक्टिस लागते. म्हणूनच कदाचित तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या आई वडिलांनी अकाउंटचं ट्युशन लावलेलं आहे. बरोबर आहे, इकॉनॉमिक्सचं ट्युशन नसते बट अकाउंटचं ट्युशन लावलेलं असते. का? कारण ते कंपल्सरी प्रॅक्टिससाठी लागते. त्यामुळे तुमच्या कोचिंग सेंटर्समध्ये जेवढे प्रॉब्लेम्स वगैरे सर सांगत असतात प्रॅक्टिससाठी, ते डेली प्रॅक्टिस वगैरे करत जा. आणि कंपल्सरी जर काही डाऊट असेल तर त्यातल्या त्यावेळेस विचारत जा, जेणेकरून डाऊट जे आहेत ते तुम्हाला क्लिअर होते. म्हणजेच काय की कोचिंग क्लासेस आणि अकॅडमीज मुळे तुमचं अकाउंट्स मध्ये कुठं ना कुठं थोडंसं भर पडते. असं एखादा एक विद्यार्थी असते हजारामधून एक वेळेस की तो विद्यार्थी जो आहे तो विदाउट कोचिंग आउट ऑफ मार्क्स घेतो. हजारामधून एक असते, बरोबर आहे, दर 5 पैकी एक नाही, हजारामधून एक असते. बट जर तुमचं तुम्हाला माहित असेल की बाबा माझे नापास व्हायचे चान्सेस आहेत, वांदे आहेत, मी पास होऊ शकत नाही, तर सरळ सरळ कोचिंग सेंटर जॉईन करा किंवा बिग बिल बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टुडंटला सांगितलेलं आहे की बिग बुल बॅच साठी मला कधी कोणा विद्यार्थ्याचा फोन आला, मी सरळ विचारतो त्याला की बॉस तुझा अकाउंटचा अभ्यास किती झालेला आहे, खरं खरं सांग, खोटं बोलू नकोस. काही काही विद्यार्थी असतात की सर मला सगळं येते, मला फक्त तुम्ही व्हिडिओज वगैरे सेंड करा, माझं मी पूर्ण बघतो. काय मुलं म्हणतात की नाही सर मला फक्त पास व्हायचं आहे. मग ज्याला फक्त पास व्हायचं आहे त्याला मी फक्त पासिंग पुरते व्हिडिओ सेंड करतो. आणि काही काही स्टुडंट असे असतात की नाही सर आउट ऑफ पाहिजे, मग मी त्याला एका सेपरेट फोल्डरचे व्हिडिओज वगैरे त्याला सेंड करत असतो आणि कंटिन्युअसली टच मध्ये असतो आम्ही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झाम्स अँड राऊंड्स. अकाउंटसाठी एक्झाम्स अँड राऊंड्स खूप महत्वाचे असतात. तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ज्या ज्या वेळेस एक्झाम्स होते, एक्झाम देऊन तुम्ही येता, एक्झामला जाता तुम्ही 3 तास तुमचं पूर्ण जे पण तुमच्या नॉलेज आहे ते घेऊन एक्झाम देता. एक्झाम देऊन आल्यानंतर
काही दिवसानं जेव्हा पेपर चेक करून येते तर तुम्हाला मार्क्स असतात 80 पैकी 65 मार्क असतात. मग तुम्ही खुश होता, 80 पैकी 65 मिळाले. प्रॅक्टिकलचे त्याच्यामध्ये 20 मार्क ऍड करता आणि मग घरी सगळ्यांना सांगता की मला 100 पैकी 85 मार्क्स पडले वगैरे. बट अकाउंटचं एखादं एक पेपर आहे ते कधी पूर्ण होते, जेव्हा तुम्ही रिअलाइज करता की हे 15 मार्क तुमचे कुठं कटले. बरोबर आहे. तर मी माझ्या स्टुडंटला कंपल्सरी सांगत असतो की बाबा समजा आपल्या क्लासमध्ये पेपर झालं आणि मी ते चेक करून तुम्हाला दिलं आणि पेपर चेक करून दिल्यानंतर समजा जर तुम्हाला 100 पैकी 60 मार्क आले किंवा 80 पैकी तुम्हाला 40 मार्क आले, तर रिमेनिंग 40 मार्क कुठं कटले, कोणत्या गणितामध्ये कोणती ऍडजस्टमेंट चुकली, हे एका कागदावर लिहायचं आणि जे पेपरची प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केलं, जे 80 पैकी 60 मार्काची किंवा 80 पैकी 65 मार्काची जे आन्सर शीट होतं त्याच्या बॅक साईडला जा, एक एक्स्ट्रा पेपर जोडा आणि तिथं लिहा की हे 15 मार्क कुठं कटले, जेणेकरून तुम्हाला चुका लक्षात येईल. कधी कधी असं होते की नवीन गोष्टी शिकल्यापेक्षा मागे आपले कुठे चुका झाले हे जरी माहीत करून घेतलं तर तुमच्या मार्कामध्ये नक्कीच वाढ होत असते. त्याच्यामुळं आतापर्यंत वर्षभरामध्ये तुमच्या क्लासेसमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये झालेले पेपर्स काढा, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका काढा आणि नॉट ओन्ली अकाउंट्स बट ऑल्सो अदर सब्जेक्ट्स, की जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये 80 पैकी 70 मार्क आले तर 10 मार्क कुठं कटले ह्याचं रिझन पूर्ण लिहा तिथं. जर समजा अकाउंट्स मध्ये एखादं गणित चुकलं असेल तर बॅक साईडला एक एक्स्ट्रा जोडपान जोडा, डबल पेज जोडा आणि त्याच्यावर ते पूर्ण गणित करून टाका, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एक्झाम मध्ये तसं गणित आलं तर तुमची ते चूक होणार नाही. पाचवं पॉइंट आहे कोचिंग क्लासेस प्रॅक्टिस मॅन्युअल्स मॉड्यूल्स अँड प्रॅक्टिस बुक. ओके, आता मी तुम्हाला डेली बेसिसवर प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायला सांगितलेले आहेत. आता आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे आपल्याला महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात येते, जस्ट 1 सेकंड. आता ही पुस्तक आहे, ही आपल्याला महाराष्ट्र बोर्डामार्फत देण्यात आलेली आहे. आता ह्या पुस्तकीमध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स लिमिटेड आहेत. तर खूप सारे क्लासेस वाले काय करत असतात, त्यांचे एक प्रॅक्टिस मॅन्युअल्स असते जे स्टुडंटला एक्स्ट्रा गणित प्रॅक्टिस करण्यासाठी देत असतात. अवघड अवघड आउट ऑफ सिलेबस पुस्तकीच्या बाहेरचे वगैरे आलेले. तसंच जेवढेही स्टुडंट बिग बुल बॅच मध्ये जॉईन असतात त्या प्रत्येक स्टुडंटला आपल्या क्लासेस तर्फे अशी एक 400 पेजेसची पुस्तक देण्यात येते टर्निंग पॉइंटची. त्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गणित असतात आणि मागच्या 10 वर्षाचे बोर्डाला आलेले पूर्ण क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात. तर अशा प्रॅक्टिस मॅन्युअल्स मधले जे गणित आहेत ते तुम्हाला कॉन्स्टंटली सॉल्व्ह करायचे आहेत. एव्हरी 2 दिवसाला तुम्ही अभ्यास करायला बसलात, फायनल अकाउंट, दयाक्षमाचं गणित, अमितभाई नरेंद्रभाईचे गणित, तेच करत राहिलात तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, बॅलन्स शीट टोटल पाठ होऊन जाईल. तुम्हाला बोर्डाला जे गणित येणार आहेत, हा ते गणित भलेही तुमच्या या पुस्तकी सारखेच असतील बट नाव अमाऊंट थोडेसे चेंज असणार आहेत. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही असे जे प्रॅक्टिस मॅन्युअल्स असतात हे सुद्धा पुस्तक तुम्ही आपल्या क्लासेसच्या ऍप्लिकेशनवर परचेस करू शकता. 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या घरी येईल, फक्त आणि फक्त पुस्तक परचेस करायचं असेल तर. ओके, आणि ह्या पुस्तकीतले किंवा अदर असे क्लासेसचे मॅन्युअल्स किंवा मॉड्यूल्स असतात, प्रॅक्टिस बुक्स किंवा एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स, ह्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही कंपल्सरी करत जा. का? कारण तुम्हाला पुस्तकी जे बाहेरचे प्रॉब्लेम्स करायला गेलात तर तुमचं कॉन्फिडन्स आहे ते वाढते आणि सोपे सोपे प्रॉब्लेम केल्यापेक्षा थोडेसे अवघड अवघड प्रॉब्लेम्स करायचे, जेणेकरून जे आहे थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढेल. इथे काय लिहिलेलं आहे, रेडी टू फेस आउट ऑफ सिलेबस प्रॉब्लेम. खूप वेळेस बोर्डाला असं होते की तुमच्या पुस्तकामध्ये जे ऍडजस्टमेंट नाहीयेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे ऍडजस्टमेंट एक्झाम मध्ये येतात. मग आता अशा वेळेस जे स्टुडंट जे आहेत ते फक्त आणि फक्त ह्याच पुस्तकीतून अभ्यास वगैरे केलेत, मग त्यांना कुठं ना कुठं प्रॉब्लेम होते. का? कारण तुमचा अभ्यास तर झालेला आहे पण तुम्ही लिमिटेड अभ्यास केला. तुम्हाला जे क्वेश्चन आलेलं आहे ते आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस न केलेल्या गणितातून आलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, 2-3 मार्क सॅक्रिफाईस करावं लागेल. बोर्ड्स 2017 मध्ये, बोर्ड्स 2018 मध्ये, जे बोर्डाच्या एक्झाम्सला जिथपर्यंत मला माहिती आहे की 2019 ची एक एक्झाम होती बोर्डाची, तर त्या किंवा तुमच्या पुस्तकामध्ये असेल तर तुम्ही चेक करू शकता. 2017 आणि 18चं मी कंपॅरिझन सांगत आहे कारण मी महाराष्ट्र बोर्डाच्या अकाउंटच्या क्वेश्चन पेपरला एकदम डीप अनालिसिस केलेला आहे. कारण
माझं एम असतं की कंपल्सरी माझ्या क्लासेसचे जे मुलं आहेत त्यांना अकाउंट्स मध्ये मॅक्सिमम मार्क्स पडावं. त्यामुळे टीचर्सला जे आहे ह्या अशा बाबतीत थोडंसं अग्रेसिव्ह बिहेवियर असलं पाहिजे. तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. इफ यू आर कोचिंग ओनर, काही गोष्टीमध्ये तुम्हाला अग्रेसिव्ह असावं लागते आणि अकाउंट्स रिझल्ट बाबत तुम्हाला कंपल्सरी दिरंगाई असं टाळाटाळ करणं किंवा दिरंगाई करणं जमणार नाही. तुम्हाला एकदम कट टू कट असावं लागेल. मी 2017च्या बाबतीत सांगतो. 2017ला एक ऍडजस्टमेंट आली होती. परचेस इन्क्लूड परचेस ऑफ मशिनरीची, बरोबर आहे. ती ऍडजस्टमेंट बोर्डाच्या जुन्या सिलेबसच्या पुस्तकामध्ये नव्हती, तरी सुद्धा ती ऍडजस्टमेंट आली होती. हा, आता भलेही तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करून घेतलात, कारण माझं प्रॅक्टिस मॅन्युअल आहे, ते मी अनेक वर्षापासून प्रिंट वगैरे करत आहे आणि मुलांना मी ते सांगितलं होतं. बट जे टॉपर्स असतात तेच लक्ष देतात, बाकी जे जनता जनार्दन असते ते लक्ष देत नाहीत. बरं, 2017ला तसं झालं. 2018च्या बोर्डाला काय झालं होतं, सेम ऍडजस्टमेंट थोडंसं चेंज करून आली होती. मशिनरी इन्क्लुड्स परचेस ऑफ मशिनरी आली होती आणि ते सुद्धा ऍडजस्टमेंट पुस्तकीमध्ये नव्हती. आता असे जे ऍडजस्टमेंट असतात, आता मी जे ऍडजस्टमेंट सांगितलं ते फायनल अकाउंटची आहे आणि ते डायरेक्ट रिलेट करते ट्रेडिंग अकाउंटला. जर समजा ट्रेडिंग अकाउंटची ऍडजस्टमेंट तुमची चुकली तर मग ग्रॉस प्रॉफिट चुकणार. ग्रॉस प्रॉफिट चुकलं की त्याचा इम्पॅक्ट कुठे येणार, नेट प्रॉफिटला. आणि नेट प्रॉफिट चुकलं की बॅलन्स शीट चुकायचे चान्सेस मॅक्सिमम असतात. मग आता ज्या गणिताचं ग्रॉस प्रॉफिट चूक आहे, नेट प्रॉफिट चूक आहे, बॅलन्स शीट चुकली, मग अशा गणिताला बोर्ड्स काय करते, त्यावेळेस तर 15 मार्काला गणित होतं ओल्ड सिलेबस मध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटचं. 15 पैकी 7 मार्क कट. मुलं डायरेक्ट यायचे 100 वरून 93 मार्क, 94 मार्क, 95 मार्कला. कारण नेट रिझल्टच चूक आहेत, ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट चूक आहे, खालची पण टोटल चूक येईल. राईट, मॅक्सिमम चान्सेस तर असतातच. आणि मग अशा वेळेस मुलांना मार्क्स सॅक्रिफाईस करावं लागतात. मग अशी जर आउट ऑफ सिलेबस ऍडजस्टमेंट घेऊन तुमचा कार्यक्रम करू नये, म्हणून तुम्हाला अशा प्रॅक्टिस मॅन्युअल्स जे असतात त्याच्यातले प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत का, तर एक वेळेस जेवढेही बिग बुल बॅच मधले स्टुडंट आहेत किंवा जेवढेही युट्यूबर पाहिलेत, एक वेळेस मला नक्की कॉल करा. म्हणजे 2 मिनिट जरी बोललं तरी मला कळून जाईल की बाबा कसं आहेस काय नाहीस ते, आणि मग मी तुम्हाला सांगेन की कोणते कोणते प्रॉब्लेम्स करायचे काय नाही ते, इव्हन ऑफलाईन मधले स्टुडंट असेल तरी. ओके, डन. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मिस्टेक्स, जे खूप साऱ्या जणांचे प्रॉब्लेम असतात, मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट काही पॉइंट्स मध्ये. नेक्स्ट आहे प्रेशर अँड फिअर ऑफ एक्झाम्स. खूप सारे मुलं जे आहेत ते अकाउंटचे एक्झाम म्हणलं की प्रेशर येते त्यांच्या माइंडवर. म्हणजे सर आता अकाउंटचं पेपर म्हणलं की हात थरथर थरथर कापते. काही काही मुलं तर मी असे सुद्धा बघितलेले आहेत ऑफलाईन सेंटर्सला. आता माझ्याकडच्या स्टुडंटला होत आहे, म्हणजे इव्हन सगळ्याच कुठच्या साऱ्या स्टुडंटला होत असेल की जे टॉपर असतात वर्गातले, अचानकपणे पेपर एकदम मस्त चालू असते, 3 घंट्याचा पेपर असते, पहिले 1.5 तास एकदम मस्त निवांत मोड मध्ये बघलेला असतात. कारण आता सायकोलॉजिकल फॅक्ट आहे, जेव्हा एका विद्यार्थी एक्झाम देत असतो, टीचर्सला त्याच्याकडे बघल्याबरोबरच करते की हे बेन उग मी आल्याबरोबर लिहायचं नाटक करायला का खरं खरंच अभ्यास करून आलेला आहे. आता काही काही टॉपर्स मुलं असे असतात की पहिले 1.5 तास एकदम चिल मोड मध्ये त्यांची पेन चालू असते, अचानकपणे एकदमच टेन्शन येतात का, कारण बॅलन्स शीटची टोटल आहे ते मॅच होत नसते. कुठं ना कुठं डीईपी चुकलेली असते म्हणा, किंवा हातचे घेऊन बेरीज वजाबाकी चुकलेले असते आणि त्याच्यामुळे बॅलन्स शीट मॅच होत नसते. आणि कॉमर्स मुलगा म्हणजे कसं, बॅलन्स शीट जर मॅच होत नसेल तर भावाला घाम सुटते. एक्झाम मध्ये तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी बघितलेलं आहे. इव्हन काही काही स्टुडंट ज्यांना सीए व्हायचं होतं माझ्या क्लासमध्ये मागच्या काही वर्षाखाली, इव्हन ते बेशुद्ध सुद्धा पडलेले आहेत. हे फॅक्ट आहे, हे खूप साऱ्या ठिकाणी झालेलं आहे. पेपरमध्ये चक्कर येऊन पडणं किंवा रडत बसणं. खूप सारे मुली तर माझ्या ट्युशन मध्ये जे आहेत पेपर झाल्यावर रडत बसतात. बोर्डाचा पेपर देऊन आली एखादी एक जर मुलगी, ज्या मुलीला तिन्ही प्रॅक्टिस राऊंड्स मध्ये 80 पैकी 80, 80 पैकी 80 मार्क्स होते, आणि जेव्हा बोर्डाचा पेपर देऊन आली ती मुलगी, पेपर देऊन आल्यानंतर वर्गामध्ये, आता मी सांगत असतो ना की बाबा बोर्डाचा पेपर ज्यावेळेस येते त्यावेळेस एक वेळेस ऑफलाईन सेंटरला भेट देऊन जा, कसे गेले पेपर काय नाही सांगा. तर खूप साऱ्या मुली ज्या आहेत पेपर देऊन आल्यानंतर वर्गामध्ये बसून सर्व मुलांसमोर ढसाढसा रडलेत. का, की सर आम्ही वर्षभर मेहनत केला, आम्ही दिवस रात्र एक केला, सकाळी 5 वाजल्यापासून अभ्यास केला, सर्व ऍडजस्टमेंट क्लिअर झालेले होते, सगळं होतं. सर बॅलन्स शीटची टोटल चुकली. का चुकली का नाही,
माहित नाही, पण 2000चा घोळ येत होता. बरोबर आहे. त्यामुळे बॅलन्स शीट टोटल चुकली आणि कुठं ना कुठं तिच्या माइंडमध्ये इनडायरेक्टली कळालं की तिला बॅलन्स शीट टोटल चुकली, याचा अर्थ आहे की 2 मार्क तिचे कटले. आणि मग नंतर रिअलाइज झालं की सगळ्या गोष्टी बरोबर होते, फक्त बेरीज चुकली होती आणि त्याच्यामुळं 2 मार्क कटले. हे कधी रिअलाइज झालं आम्हाला? जेव्हा बोर्डाकडून आम्ही तिच्या पेपरची कॉपी मागवलं तेव्हा. आता हे असं का झालं? तर त्याच्या मागे फक्त एकच रिझन आहे, ते म्हणजे मोर प्रेशर. खूप वेळेस तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना असं होते की एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि जाऊन पेपर देत बसता, की इतकं तुमच्या माइंडवर प्रेशर असते की तुम्हाला आन्सर लक्षातच येणार. बट जसं पेपरच्या हॉल सोडून बाहेर आलात तुम्ही, पेपर संपल्यानंतर जे प्रेशर आहे ते रिलीज झालं. आता प्रेशर रिलीज झालं म्हणजेच काय? दिमाग शांत झाला आणि मग ऑटोमॅटिकली जे आन्सर तुम्हाला लक्षात येते. थोडक्यात सांगायचं काय, की बाबा प्रेशर घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं, सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होतात. आता अकाउंटच्या पेपरमध्ये खूप वेळेस असं होते, की स्टुडंट जेव्हाही ऑफलाईन सेंटरमध्ये किंवा बोर्डामध्ये खूप साऱ्या स्टुडंटला वाईट सवय असते. माझ्यासाठी तर ती वाईट सवय आहे. बट काही-काही स्टुडंट आणि काही-काही टीचर्स त्याला योग्य सवय मानतात. मी त्यांचा पण आदर वगैरे करत असतो. बट माझ्या स्टुडंटला मी सरळ-सरळ सांगत असतो, की बाबा जेव्हा तुमच्या हातामध्ये अकाउंटची प्रश्नपत्रिका येते. ओके. प्रश्नपत्रिका तुमच्याजवळ आल्यानंतर खूप साऱ्या मुलांना घाई असते, की पट सगळे गणितं बघून घेतात. बरोबर आहे. आणि भलेही सर्व गणितं बघून घेतले, सुरुवात तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पासूनच करायची आहे. ओके. आणि मग आता पूर्ण पेपर बघितल्यानंतर 2-3 गणितं असे असतात, की त्याचे ॲडजस्टमेंट त्याला माहीत नसतात. मग आता माहीत तर झालं त्याला पेपरमध्ये 2-3 ॲडजस्टमेंट आहेत आपल्याला येतात. स्वप्न तर आउट ऑफ मार्क घ्यायचे. मग आता ते जे 2-3 ॲडजस्टमेंट येत नाहीयेत, ते हळू तुमच्या मनामध्ये घर करतात आणि मग दिमागामध्ये ते चालू असते. इकडं मुलगा ऑब्जेक्टिव्हचं उत्तर लिहायलाय आणि मनामध्ये तिकडे ते चालू आहे. आणि असं प्रेशर तिकडे ऑब्जेक्टिव्हचं टेन्शन, ऑब्जेक्टिव्ह इकडे लिहायलाय आणि तिकडे त्या 2 ॲडजस्टमेंटचं टेन्शन, पोस्टिंग कुठे जाते, डी-आरला जाते का सी-आरला जाते, ॲड होते का लेस होते, चला गणित चुकलं तर कसं करू? आणि ह्या प्रेशरमुळे जे आहे कुठं ना कुठं ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्पेलिंग मिस्टेक होणं किंवा नॉट फॉर प्रॉफिटची ऍडजस्टमेंट येत नसेल तर त्याचं टेन्शन, ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम चालू असताना तिथं गुडविलचं मिस्टेक होणं किंवा ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना रेशो मिस्टेक होणं, ह्या अशा चुका होतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगायलो की सगळे प्रॉब्लेम अगोदर पाहून घ्यायचं नाही. जे पण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला त्याच्याकडेच लक्ष द्यायचं. समजा तुम्ही ठरवलात 3 तासापैकी पहिल्या 20 मिनिटामध्ये मला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे, तर पहिले 20 मिनिट तुमचं पूर्ण लक्ष त्या ऑब्जेक्टिव्ह कडे असलं पाहिजे. मग त्याच्यानंतरचे 20 ते 25 मिनिट आहेत ते तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन कडे जा. अगोदरपासून जर क्वेश्चन बघून घेतलात तर मग प्रॉब्लेम येते. ओके. हे माझं पॉइंट ऑफ व्ह्यू झालं. आता मी तुम्हाला दुसऱ्या टीचरचा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो. काय काय टीचरचं जे की त्यांचं पण बरोबर आहे, पण दोन्हीचेही ड्रॉबॅक्स आहेत. आता माझं प्लस पॉइंट काय आहे, की तुम्ही सगळे प्रॉब्लेम अगोदर बघून घेतलात, तर तुम्हाला येत नसलेलं ॲडजस्टमेंटचं टेन्शन सुरुवातीपासून मेंटेन करत राहावं लागतंय. बरोबर आहे. आणि ते टाळण्यासाठी, प्रेशर टाळण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करायलो, की बाबा तुम्ही पहिला प्रश्न सोडवत आहात तर त्याच्यावरच फोकस करा. आता मी हेच प्रॉब्लेम एका माझ्या को टीचर सोबत डिस्कस केलं होतं. ते समोर नाही सर तुमचं चुकीचं आहे. तुम्ही असं का करायला? बघून घेऊ दे की त्यांना. जर एखाद्या विद्यार्थ्यानं सगळे प्रॉब्लेम्स अगोदर बघून घेतले आणि त्याला लक्षात आलं की बाबा 2 ॲडजस्टमेंट त्याला येत नाहीयेत, तर मग ते सर जे आहे ते इन्व्हिजिलेटर फिरत वगैरे असते. त्यानं जर इकडे-तिकडे गेला, तर ते स्टुडंट त्याच्या आजूबाजूच्या मित्राला, मैत्रिणीला ते ॲडजस्टमेंट विचारून घेऊ शकते. एंड मोमेंटला जर आल्याबरोबर डब्बा हुडकल्यासारखं त्याला कळालं की 2 ॲडजस्टमेंट येत नाहीयेत त्याला, मग त्यावेळेस तो कुठे जाईल? हे त्या टीचरचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. आता तुम्हाला कोणतं योग्य वाटते ते तुम्ही फॉलो करायचंय. माझं म्हणणं वाटते बरोबर तर माझं फॉलो करायचं आणि त्यांचं म्हणणं वाटते बरोबर त्यांचं फॉलो करायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 7वं पॉइंट, हँडरायटिंग. आता अकाउंटच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला न्यूमरिकल शब्द वगैरे लिहावं लागतात. आकडेवारी काइंड ऑफ अशी आकडेवारी लिहावं लागते. बट काही काही ठिकाणी पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये तुम्हाला लँड अँड बिल्डिंग, डिप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरी लिहावं लागते. तर अकाउंटच्या पेपरमध्ये तुमची हँड रायटिंग मॅटर करत नाही. मॅटर करतात ते फक्त आकडे जे की समोरच्या शिक्षकाला दिसायला
पाहिजे. आणि खूप वेळेस स्टुडंट काय होते माहिती आहे का, हे बघा अगोदर असं 5300 लिहितात, इथे चेक करा 5300 लिहितात आणि मग ज्यांना रिअलाइज होते की बाबा हे 300 नाही तर 600 येते, तर त्याच 3ला असं डबल गिरकून 6 करतात. आता काही काही वेळेस समोरचा टीचर आहे तो नॉर्मल मोड मध्ये असतो तर तो त्याला सिलेक्ट करतो, काही काही वेळेस रागात असेल तर गोल करून 1 मार्क कट करतो. माझ्या क्लासेसच्या मुलाचं झालेलं आहे. मी त्याला 10 वेळा सांगलो की बाबा असं एकावर एक लिहू नकोस, तरी त्यानं लिहिला, घाण सवय, ऐकला नाही. काही काही मुलांची आजकाल फॅशन असते काही पण करा सर तुमचं ऐकणार असे खूप सारे स्टुडंट असतात की मरतो सर पण तुमचं ऐकत नाही. काय असते त्यांची फॅन्टसी माहित नाही. फॉर्च्युनेटली माझ्यासोबत तर आतापर्यंत असे जास्त स्टुडंट नाहीयेत, आहेत पण जास्त नाहीयेत. ओके, बट काही काही वेळेस तुमच्या कॉलेजेसमध्ये एक टीचर असं असते अख्खं वर्ग त्याचा दुश्मन असते. फॉर्च्युनेटली माझ्यासोबत आजपर्यंत असं झालं नाही, हो सुद्धा नाही. ओके, मॅक्सिमम स्टुडंट माझ्या ऑफलाईन मध्ये ऍज अ फ्रेंड असतात. एक दोघांसोबत कधी मध्ये चालत असते बट रिलॅक्स मोड मध्ये असते. ओके, तर हे टाळायचंय तुम्हाला, हे तुम्हाला होऊ द्यायचं नाही. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही पूर्णच्या पूर्ण त्याला कट करा आणि फ्रेशली तिथे जागा असेल तर असं 5600 तिथे तुम्हाला लिहायचंय. दिस इज द बेस्ट टेक्निक टू रेक्टिफाय युअर एरर्स. हे पूर्णपणे मिटून टाकायचं आणि पूर्ण फ्रेश मध्ये लिहायचं. सर एवढं घाण केल्यापेक्षा मी व्हाईटनर यूज करतो, WPC होशील, रेस्टिकेट होशील, वायडी पडेल 1 वर्षाची. व्हाईटनर अलाउड नाही. 2 कलरचे पेन्स तुम्ही अकाउंटच्या एक्झामला घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला फॉर्मॅट सुद्धा त्याच पेननं ड्रॉ करावं लागेल. ओके, आणखी एक एक्स्ट्रा माहिती देतो जे की जस्ट एक आउट ऑफ द बॉक्स. अकाउंटच्या पेपर्स मध्ये तुम्हाला फॉर्मॅट ड्रॉ करावं लागते, बरोबर आहे, म्हणजे कॉलम्स वगैरे ड्रॉ करावं लागतात आणि ज्या पेनने तुम्ही लिहिता त्याच पेनने जर अकाउंट्स मध्ये कॉलम ड्रॉ करत असाल तर पेनीचा जो छर्रा असतो तो खराब होतो आणि लिहिता लिहिता पेन जास्त शाई फेकत असते. समजा तुम्ही सेलोची फाईन ग्रिप पेन वापरत असाल किंवा ब्राईट ची पेन वापरत असाल तर ज्याही ब्रँडची तुम्ही पेन वापरता ते कंटिन्यू ठेवा. आज एक पेन उद्या एक पेन करू नका. आणि ज्या पण पेनीने तुम्ही लिहिता पेपर तसे 2 पेना घेऊन जायचे. एक पेन वापरायची लाईन ड्रॉ करण्यासाठी आणि एक पेन वापरायची रायटिंग साठी. ओके, ज्या पेननं राईट करता त्याच पेननं जर लाईन ड्रॉ केलं तर कुठं ना कुठं पेन जे आहे ते शाई फेकेल आणि मग लिहिता लिहिता एकतर तुमचा हात खराब होईल, हात खराब झाला तर चालते बट समटाइम्स ते शाई पेपरला लागते. आणि अकाउंटच्या पेपरमध्ये तुम्हाला लिहित असताना खूप वेळेस तुम्हाला पुढचं पेपर मागे मागचं पेपर पुढे करावं लागते, कारण तुम्हाला वर्किंग नोट्स जे आहेत ते मागच्या साईडला करायचे असतात प्रश्नपत्रिकेच्या. ऑल राईट, आणि मागच्या साईडला वर्किंग नोट्स वगैरे करत असताना तुम्हाला एव्हरी सेकंड टाइम मागे जावं लागेल मग पुढे यावं लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला कुठं ना कुठं ते पेजला शाई लागून खराब होणे म्हणून छोटासा पॉईंट सांगितलं. आता खूप सारे जर म्हणतात की लगेच माइंडमध्ये क्वेश्चन येतात, सर आमच्या अकाउंटच्या क्लासमध्ये जेव्हा पेपर होते तेव्हा सर आम्हाला एक प्रश्नपत्रिका देतात, आमच्याजवळ ते 5 रुपयाचं बारकोडचं पेपर असते आणि दुसरे साधे जे घरातून आम्ही पेपर नेतो ते वर ठेवून आम्ही त्याच्यावर कॅल्क्युलेशन्स करतो पुरवणीवर. तसं बोर्डाकडून पुरवणी दिल्या जात नाही का? दिल्या जात नाही. तुम्हाला जे पण कॅल्क्युलेशन्स आहेत ते मागच्या साईडला करावं लागेल. बाकी इन्फॉर्मेशन पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता पूर्णपणे फोकस करूयात आपण या पर्टिक्युलर टॉपिककडे. ओके, गिव्ह मी जस्ट 1 सेकंड, जस्ट 1 सेकंड. नेक्स्ट 8वा पॉइंट आहे कॅल्क्युलेशन मिस्टेक. बरोबर आहे, खूप साऱ्या मुलांची कंटिन्युअस कंप्लेंट येत असते की सर अकाउंटचा पेपर लिहित असताना माझे कॅल्क्युलेशन मिस्टेक होत असतात, मला सगळे ऍडजस्टमेंट येतात, माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत, कॅल्क्युलेशन मिस्टेक. कॅल्क्युलेशन मिस्टेक 2 वेळेस होत असतात. कधी? जेव्हा तुम्ही एकाच पुस्तकातले, म्हणजे जेव्हा तुम्हाला सारखं सारखं ह्याच पुस्तकातले प्रॉब्लेम्स केलात तर चान्सेस कमी तुमचे कॅल्क्युलेशन मिस्टेक व्हायचे. व्हाय? बिकॉज ते गणित करून तुम्हाला सवय पडलेली आहे. बट अचानकपणे जेव्हा तुम्ही एका नवीन आकडेवारीचं वगैरे गणित करत असता त्यावेळेस तुमचे कॅल्क्युलेशन मिस्टेक होत असतात. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन कॅल्क्युलेशन मिस्टेक जर टाळायचं असेल तर तुम्हाला नवनवीन प्रॉब्लेम्स करत राहावे लागेल, कारण बोर्डाच्या पेपरमध्ये जो प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्यातले ऍडजस्टमेंट भलेही फॅमिलियर असेल, म्हणजे बोर्डाच्या पेपरमध्ये फायनल अकाउंटचं गणित येणार आहे त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक राहणार आहे, डेप्रिसिएशन राहणार आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस राहणार आहे, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड, डिझॉनर वगैरे राहणार आहे. बट अमाऊंट जे असतील ते असे असतील की जे आजपर्यंत तुम्ही कधी प्रॅक्टिस केलेले नसाल. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कॅल्क्युलेशन मिस्टेक टाळण्यासाठी
तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. जितके जास्त प्रॉब्लेम प्रॅक्टिस करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचं असेल. सध्या सिच्युएशन साठी मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम सांगितलेले आहेत. 2 करंट चॅप्टरचे आणि 3 प्रिव्हियस चॅप्टरचे. ओके. त्याच्यानंतर 9व आणि सर्वात इम्पॉर्टंट, ओव्हरलुकिंग इज द बेस्ट मेडिसिन. सर आता हे एक्झॅक्ट ओव्हरलुकिंग कशाला म्हणतात ते थोडं एक्सप्लेन कराल का? एकदम सोपं आहे. कधी कधी काय होतंय की तुमच्याजवळ वेळ खूप कमी असतो आणि तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप जास्त असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हरलुकिंग तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ह्याच्यामुळे होते काय, तुमचा टाइम तर वाचेलच, बट जे तुमचं लो झालेलं कॉन्फिडन्स लेवल आहे ते लो झालेलं कॉन्फिडन्स लेवल कुठं ना कुठं वाढेल. सर हे एक्झॅक्ट ओव्हरलुकिंग कशाला म्हणतात पहा. आता ही तुमची अकाउंटची पुस्तक आहे. ओके. जस्ट 1 मिनिटाचा मला टाइम द्या, 2 सेकंदाचं. हा, आता अकाउंटच्या पुस्तकामध्ये हा तुमचा पुस्तक इथला पहिला प्रॉब्लेम आहे. तर हा पहिला प्रॉब्लेम ओपन करायचा. पहिला प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये ओपन केल्यानंतर चेक करायचं पहिली ऍडजस्टमेंट येते का. चला राईट, पहिली ऍडजस्टमेंट आली. सेकंड ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन सांगितलेलं सेकंड नाही येते. तिसरी ऍडजस्टमेंट वाचायचं, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिझॉनर ऑफ बिल. माइंड मध्ये विचार करायचा, हा बिल्स रिसिवेबल मधून लेस होते आणि डेटर्स मध्ये ऍड होते, ह्याच्यामध्ये जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज आहे का, नाही. तिसरी ऍडजस्टमेंट सांगितलेलं आहे गुड्स टेकन बाय दया, अरे ही तर ड्रॉविंगची ऍडजस्टमेंट आहे. पाचवी सांगितलेली आहे बॅड डेटची आणि आरडीडी ची, कॅल्क्युलेट वगैरे करता येते, फक्त सिक्वेन्स माहित पाहिजे कोणता अगोदर कोणता नंतर. सहाव्या ऍडजस्टमेंट मध्ये थोडस डाऊट असेल तर चेक करायचं कोचिंग क्लासेसच्या सरांनी तुमच्या त्या क्लासेसच्या वहीमध्ये काय दिलेलं आहे. बिग बुल बॅचचे स्टुडंट असाल तर पर्टिक्युलर ह्या प्रॉब्लेमचं व्हिडिओ ओपन करायचं आणि त्या 6व्या ऍडजस्टमेंट ज्यावेळेस शिकवाल, आता ऍडजस्टमेंट शिकवायला म्हणजे 6व्या ऍडजस्टमेंट थोडं समोर असेल, 12व्या 15व्या 16व्या मिनिटाला तिथं जायचं आणि सर जे एक्सप्लेनेशन द्यायला ते पाहायचं किंवा मार्क करून ठेवायचं की पहिल्या गणितातली 6वी ऍडजस्टमेंट मला येत नाहीये, मी उद्या जाऊन सरांना विचारणार. ओके. बस. आता हे ओव्हरलुकिंग जे आहे हे 5 मिनिटामध्ये तुमचं एक प्रॉब्लेम व्हायला, म्हणजे समटाइम्स ओव्हरलुक केल्यामुळे जे आहे ते रिवाइज करत असताना एक 1.5 तासाच्या गॅप मध्ये, 1.5 तासाचा जर टाइम दिला तर 15 ते 20 प्रॉब्लेम तुम्ही ओव्हरलुक करू शकता. त्यामुळे ज्याही वेळेस प्रॅक्टिसचा मूड नसेल त्यावेळेस ओव्हरलुक करायचं कधीही तुम्ही फायद्यामध्ये असाल. ओके. आणखी एक एक्स्ट्रा जर तुम्हाला काही आउट ऑफ द बॉक्स एक टिप द्यायचा असेल, सिक्रेट टिप, तर सपोज उद्या तुमच्या कॉलेजला सुट्टी आहे, उद्या सकाळी अर्ली मॉर्निंगला काहीच नाही, 12-1 वाजेपर्यंत तुम्ही फ्री असाल, तर आज रात्री बसायचं मस्तपैकी, एक मोबाईल घ्यायचा, हेडफोन्स वगैरे घ्यायचे आणि पूर्ण एका चॅप्टरचे इल्युस्ट्रेशन्स कंप्लीट करून टाकायचे, पूर्ण प्रॅक्टिस प्रॉब्लेम कव्हर करायचं. आता खूप साऱ्या मुलांना जेव्हा म्हणतो ना की एका रात्रीतून सर्व इल्युस्ट्रेशन्स कंप्लीट होतात का, सर्व प्रॅक्टिस प्रॉब्लेम होतात का, का होत नाही. बाजारातून सरळ सरळ रीम भेटते, प्रॅक्टिसचे ठाव वगैरे भेटत असतात, जोड पेजेस आणायचे, साधे हलके काळे पेजेस आणायचे, त्याच्यावर फक्त लाईन्स ड्रॉ करायचे, पर्टिक्युलर अमाऊंट फिमाऊंट काहीच लिहित बसायचं नाही, ट्रेडिंग अकाउंट सुद्धा लिहित बसायचं नाही, फक्त लाईन ड्रॉ करायचे आणि फटाफट पोस्टिंग करून टाकायचं, जितक्या फास्ट करता येईल तेवढं. जेव्हा तुम्ही ट्युशन मध्ये प्रॉब्लेम करत असता त्यावेळेस तुम्हाला सर व्यवस्थित फॉर्मॅट लाईन ड्रॉ करा म्हणतात, पर्टिक्युलरचे एक कॉलम, अमाऊंटचे एक कॉलम, वर इन द बुक्स ऑफ लिहा म्हणतात. थोडस सर तिथे 2 ते 3 मिनिट तुम्हाला टाइम देतात. बट जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला, ते आपलं स्वतःच आहे ना, ते तर कोणी चेक करणार नाही. मग त्यावेळेस सरळ सरळ साधे जोड पेजेस वगैरे घ्यायचं, मस्तपैकी मोबाईल घ्यायचं, फॉर्मॅट ड्रॉ करत बसायचं. ज्याही वेळेस थोडस झोप आल्यासारखं वाटायली, जे पण गाणं तुम्हाला एकदम सॉलिड बूस्ट आणते, बरोबर आहे, म्हणजे असं एकदम अंगामध्ये जोश येते, ते गाणं लावायचं. माझ्या वेळेस मी जेव्हा 12th ला होतो त्यावेळेस रणबीर कपूरचा आय थिंक रॉकस्टार नावाचा पिक्चर रिलीज झाला होता. तर त्या पिक्चर मध्ये नादान परिंदे घराचा एक सॉन्ग होता, विच इज वन ऑफ माय फेवरेट, अँड सड्डा हक इत्थे रख हे गाणं होते. हे दोन गाणे मी मोस्ट ऑफ टाइम ऐकायचो जेव्हा जेव्हा असं झोप यायली. त्यावेळेस मग हेडफोन लावल्यानंतर इतकं जोश यायचं, पुन्हा 1-1.5 तास रेडी, पुन्हा हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायचा. असं करत करत होल नाईट स्टडी करायची, होल नाईट, रात्रभर. कारण दुसऱ्या दिवशी तर निवांत आहे काय नाहीच आहे. संध्याकाळी 10ला बसला तर मध्यरात्री 2:30-3, पहाटे 4 परत तुमचे सर्व इलिस्ट्रेशन आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम होऊन जातील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि मग जेव्हा पहाटे 3:30-4ला
तुम्हाला रिअलाइज होते की बाबा आपण रात्री 10 पासून अभ्यास करायला 6:30 ते 7 घंटे झाले आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही झोपी जाता इतकी भारी आणि भयानक साखरेची झोप येते त्याची मॅचच कोणी करू शकत नाही. त्यामुळं अकाउंटचा अभ्यास असाच होतोय. थोडं तरी पागलपण असलं पाहिजे तर होतंय. दिवा लावायच्या टाइमला बसतो, 5 प्रॉब्लेम करतो, होत नाही. कधी-कधी थोडंसं तुम्हाला अग्रेसिव्ह मोड घ्यावं लागते आणि अशा प्रकारचा अग्रेसिव्ह मोड जे आहे ते तुम्हाला आत्ताच घ्यावं लागेल. डिसेंबरमध्ये अदरवाईज जानेवारीमध्ये. फेब्रुवारीमध्ये जर असं केलं तर कुठं ना कुठं थोडं तब्येत खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि एक्झाममध्ये एक्झामच्या पुढं-पुढं तब्येत खराब झाली तर मग ते आपल्याला फायद्याचं ठरणार नाही. वर्षभर अभ्यास केलात आणि ऐन मोमेंटला एक्झामच्या दिवशी ताप आली, पांढरे पेशा कमी झालं. टेन्शनमुळे खूप साऱ्या कॉमर्सच्या मुलांचे, सायन्सच्या मुलांचे पांढरे पेशा कमी होतात, लाल पेशा वगैरे कमी होतात. मग आई-वडील म्हणतात की आमच्या गुड्डी वर्षभर अभ्यास केली हो, बट ऐन मोमेंटला परीक्षेच्या पुढं-पुढं तिची तब्येत खराब झाली म्हणून तिला कमी मार्क्स पडले. अशा कॅटेगरीमध्ये राहायचं नाही. त्यामुळे जे पण एफर्ट्स घ्यायचे आता एक्झामच्या टाइममध्ये कुठं ना कुठं 7.5 ते 8 घंट्याची झोप पाहिजे. अदरवाईज मग दुसऱ्या दिवशीवर इम्पॅक्ट पडते. ओके. आता सर्वात महत्वाचं, सर्वात भारी 10वं रूल जे की तुमच्यापैकी प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. ओके. बिवेअर ऑफ सिली मिस्टेक्स. खूप वेळेस असं होतंय की मुलं जे आहेत टू लिहायला विसरतात, बाय लिहायला विसरतात, प्लस मायनसचं सिम्बॉल्स देत नाहीत, नॅरेशन लिहित नाहीत आणि अशामुळं पूर्ण आउट ऑफ द पेपर असताना सुद्धा मार्क्स कटतात आणि मग त्यावेळेस खूप टेन्शन येते की यार एवढं सगळं मेहनत केली आणि साध्या त्या शेमड्या 2 मुळे माझे मार्क्स गेले. मग त्यावेळेस रिग्रेट होऊ नये म्हणून असे छोटे छोटे सिल्ली मिस्टेक्स करायचे नाही. अगोदरपासूनच मनाला गाठ बांधून घ्यायचं की बाबा आपल्याला काही झालं तरी असे छोटे छोटे मिस्टेक चुकून द्यायचे नाहीत. राईट. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट रूल जे की अनालिसिस म्हणतात. तुमच्यापैकी 100 पैकी फक्त एका कोणत्या तरी मुलानं केलेला असेल किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट मधल्या सरांनी सांगितलेलं असेल. मॅक्सिमम मुलं जे मागच्या 2 एक्झाम मध्ये 3 एक्झाम मध्ये तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये टॉपर आहेत त्यांना सुद्धा केलेलं नसेल. कदाचित केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ते अनालिसिस. आता तुमची ही जी बोर्डाची पुस्तकं आहे जे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कडून देण्यात आलेली आहे या पुस्तकीमध्ये जर तुम्ही थोडं अनालिसिस केलं तर पार्टनरशिप फायनल अकाउंटचे इल्युस्ट्रेशन्स आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम मिळून टोटल 20 प्रॉब्लेम आहेत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे 33, ऍडमिशनचे 24, रिटायरमेंट आणि डेथचे 12 प्रॉब्लेम्स आहेत. पूर्ण पुस्तकमध्ये पूर्ण धड्यामध्ये फक्त 12 प्रॉब्लेम्स आहेत. ऑल राईट. आणि डिझोल्युशनला थोडंसं फोकस केलं. डिझोल्युशन बद्दल मी थोडंसं तुम्हाला डीप सांगतो. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये जे सिंपल डिझोल्युशन आहे, सर्वसाधारण भागीदारीचे विसर्जन, त्याच्यामध्ये 6 गणित आहेत. एक भागीदार, 1 पार्टनर इन्सॉल्वंटचं 3 आहेत, 2 पार्टनर इन्सॉल्वंटचं 1 आहे आणि ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचे 3, असे 13 आणि डिझोल्युशनचेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम 12, हे 25 प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज चे 32, इश्यू ऑफ शेअरचे 26 आणि अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे 31 प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकात आहेत. सगळ्यांची जर बेरीज केलं तर फक्त आणि फक्त 215 प्रॉब्लेम्स आहेत. आता ज्यांचा अभ्यास नाही त्यांना वाचण्याची पद्धत, ज्यांचा अकाउंटचा काहीच अभ्यास नाही, 215 अब्बा एवढे प्रॉब्लेम आणि ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. यार फक्त 215, फक्त 215 प्रॉब्लेम्स आहेत. हे असते फरक. ओके. आता ज्यांचाही अकाउंटचा अभ्यास एकदम सिस्टमॅटिक झालेला आहे त्यांना माहिती आहे की बिल ऑफ एक्सचेंज मध्ये सुरुवातीचे काही गणित आहेत ते खूप छोटे आहेत. म्हणजे 2 मिनिटाचा एक प्रॉब्लेम. राईट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधले पहिले 4 ते 5 गणित फक्त ऍडजस्टमेंट आहेत, ते एक्झामला येतच नाहीयेत. राईट. अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये आहेत. इवन फायनल अकाउंट्स मध्ये सुद्धा काही गणित करायच्या लायकीचीच नाहीत, सोपे आहेत. असे जर छोटे 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 सोपे प्रॉब्लेम्स, इश्यू ऑफ शेअर्स मध्ये सुद्धा काही काही प्रॉब्लेम असे आहेत की जे 2 मिनिटात होतात. असे जर सोपे सोपे प्रॉब्लेम्स काढले तर ते सर्व प्रॉब्लेम्स होतात 35 प्रॉब्लेम्स होतात आणि हे 35 प्रॉब्लेम्स तुम्ही एका दिवसाच्या आत सॉल्व्ह करता. एका दिवसाच्या आत म्हणल्यापेक्षा जे टॉपर स्टुडंट आहेत 3 ते 4 तास बसलं तर ते 35च्या 35 गणित कव्हर करते, कारण ते गणित एकदम सोपे आहेत.
मग आता तुम्ही जर थोडस माइंड लावलं, राईट, 215 मधून 35 जर मायनस केलं तर तुमच्या जवळ रिमेनिंग आकडा येतो. तो कितीचा येतो? रिमेनिंग आकडा येतो 180 चा. म्हणजे तुमच्या ह्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये फक्त 180 प्रॉब्लेम्सच आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारल्या किंवा परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न महत्वाचे आहेत, जे की खरोखरच करायच्या लायकीचे आहेत, राईट. फक्त 180 प्रॉब्लेम्स. आता दिमाग की बत्ती जळवा, दिमाग की बत्ती जलाव. समजा सर तुम्ही मला दिवसाला 5 प्रॉब्लेम करायला सांगितलं. यस सर, 5 प्रॉब्लेम तर मी असेही करतो. ज्यांचं अकाउंट्स मध्ये दिमाग चलते ना, ते दिमाग लावतात की सर 5 प्रॉब्लेम म्हणजे असेही होतात, त्याला काही बिग डील नाहीये. समजा जर मी सर एक्स्ट्रा एक प्रॉब्लेम केलं, एक प्रॉब्लेम जर एक्स्ट्रा केला, तर माझे किती प्रॉब्लेम्स व्हायलेत? 6. 10 दिवसाचे किती व्हायलेत? 60. महिन्याचे किती व्हायलेत? 180. म्हणजे सर मी डेली जर 6 प्रॉब्लेम्स केलं तर पूर्णच्या पूर्ण एका महिन्याच्या आत पूर्ण पुस्तकातले प्रॉब्लेम्स होतात, राईट. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी चॅलेंज ऍक्सेप्ट करायचंय की हे 180 च्या 180 प्रॉब्लेम तुमचे पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये कव्हर झाले पाहिजे. सर डिसेंबर महिन्यामध्ये जर कव्हर केलं, सर समोर जानेवारी महिना पण आहे, मग वापस ते प्रॉब्लेम करू शकतो का? समजा जर तुमच्यापैकी एखाद्याही विद्यार्थ्यानं हेच 180 प्रॉब्लेम्स डेली 6 या प्रमाणे जानेवारी मध्ये सुद्धा सॉल्व्ह केले तर गॅरंटीड त्याला 95 पेक्षा जास्त मार्क येणार म्हणजे येणार. पेपर हिस्ट्री ऑफ महाराष्ट्रामध्ये कितीही टफ आला तरी 95 पेक्षा जास्त मार्क त्याला पडतात. बट तुम्हाला स्ट्रॅटेजिकली स्टडी करायचंय. ओके, पहा तुमच्यावर डिपेंड आहे. माझ्या पद्धतीने जेवढेही होईल हे पूर्ण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता किती प्रॉब्लेम्स करायचं तुमच्यावर आहे. ज्यांना नापास व्हायची भीती वाटायली त्यांनी सरळ सरळ फक्त ह्याच पुस्तकातले प्रॉब्लेम्स करा. इवन मी तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना सांगितलं सुद्धा आहे की बाबा या पुस्तकातले प्रॉब्लेम्स कोणते कोणते महत्वाचे आहेत ते करा. डन. आता जे बिग बुल बॅच वाले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्ही काही करून डिसेंबर महिन्यामध्ये ह्याच्यातले 180 प्रॉब्लेम्स पूर्ण कव्हर करा. जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला जी टर्निंग पॉइंटची पुस्तक दिलेली आहे ह्याच्यातले 1000 प्रॉब्लेम्स आहेत, त्यापैकी कोणते कोणते प्रॉब्लेम्स करायचे त्याची लिस्ट मी बिग बुल बॅच मध्ये तुम्हाला सेंड करेन. ऑल राईट. आणि जेवढेही स्टुडंट जे बिग बुल बॅच जॉईन केलेले नाहीयेत बट त्यांना माहित करून घ्यायचं की सर 2024 च्या एक्झाम साठी कोणते कोणते क्वेश्चन्स महत्वाचे आहेत जे परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, तर त्या सर्व महत्वाच्या प्रश्नाची जी लिंक आहे ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. तिथून ते सर्व महत्वाचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. ऑल राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागते, खूप काही गोष्टीचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर तुम्हाला जरी फायदा होत असेल, तुम्ही जर मराठी मीडियमचा असाल, असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही ऍप डाउनलोड्स करावं किंवा बिग बुल बॅच जॉईन करावं. बट कुठे ना कुठं आपल्या DA2 अकॅडमीचं कंटेंट आम्ही जे तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतो ते आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणखी जर थोडंफार तुम्हाला ॲप्रिसिएशन शो करायचं असेल तर तुम्ही ह्या अशा प्रकारच्या व्हिडिओची जी लिंक्स आहेत किंवा कोणत्याही आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओची लिंक आहे ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स पर्यंत आपलं चॅनल पोहोचेल. ऑलराईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा, ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही, न ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटी जे इथं लिहिलेलं आहे त्याच्यापासून कोणी रोखू शकत नाही. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.